स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ बनवतो आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना 100 ते 110 जे गुण आहेत, म्हणजे 100 प्लस जे गुण आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ बनवतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 90 जरी आपले मार्क्स असले तरी पण आपण सध्या इतर जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, म्हणजे एसटी कॅटेगरी जर सोडले तर 90 पासून तर 100 पर्यंत या कॅटेगरीतील विद्यार्थी जे आहेत हे खूप संख्या आहे. आपण जर कट ऑफचा म्हणजे आपण जर व्हिडिओ जर बघितले किंवा आपण जर त्याचा अभ्यास केला तर 77,000 विद्यार्थी, हे 77,041 विद्यार्थी ही 100च्या वर आहेत. म्हणजे 1,70,000 जे काही किंवा 1,80,000 ज्या विद्यार्थ्यांनी नोंद केलेली आहे त्यापैकी म्हणजे 40,000 विद्यार्थी कट करा आणि त्यातील जे विद्यार्थी आहेत ते 77,041 विद्यार्थी 100 प्लस आहेत. मग त्यात बीएड वाले आहेत, डीएड वाले आहेत, सीटीटी टीईटी पास न होणारे असणार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळ्या प्रवर्गातील विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत. तर विद्यार्थी जे फॉलोअर्स आपले आहेत आणि फॉलोअर्स मध्ये जे कमेंट देत असतात की सर 90 ते 100चा कट ऑफ बद्दलची माहिती सांगा, त्यांनी कोणते जिल्हे टाकायचे आहेत, तर आपण एक अंदाज म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे, जो 2017, 2022 आणि आता हे तिसरी जी टेट होणार आहे, म्हणजे टेट झालेली आहे आणि या माध्यमातून आपण जे भरती होणार आहे त्या संदर्भातील हा व्हिडिओ बनवतो आहे की एक अपेक्षित कोणते जिल्हे आपण टाकावं जर कमी मार्क्स असले तर. आणि आपण आयुष्यात नोकरी मला मिळत नव्हती परंतु आता नोकरी मिळत आहे तर मी कुठेही करायला तयार आहोत असं ज्यांच्या डोक्यामध्ये आहे अशा विद्यार्थ्यांनी जे 90 प्लस मार्क्स आहेत आणि ज्याच्या खाली जरी मार्क्स असले, 90च्या खाली जरी मार्क्स असले तर प्रिफरन्स टाकणार नाहीयेत का, टाकणार आहेत, त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघा. म्हणजे त्यांनी सुद्धा लक्षात घ्यायचं आहे, जरी तुम्हाला या व्हिडिओ या कट ऑफ मध्ये तुम्ही टिकणार नसाल म्हणजे तुम्ही प्रिफरन्स देणार नाहीयेत का, देणार आहात, कारण तुम्ही विथ इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा तुम्ही लागणार आहात किंवा विथ इंटरव्ह्यू मध्ये तुमचा फायदा होणार आहे नंतर. म्हणजे कमी मार्क्स असले तर असं नाही, परंतु ज्या विदाऊट इंटरव्ह्यू असणाऱ्या ज्या काही शाळा आहेत, जे काही आस्थापनामध्ये आपण निवडवणार आहे, तरी पण आपल्याला प्रिफरन्स टाकायचे आहे. जर 90 प्लस मार्क्स आहेत आणि जर आपला जर कट ऑफ मध्ये आपण जर बसलो, एखादा कोणताही जिल्हा जरी असेल तरी आपण नोकरीला लागणार आहोत. मग ती जिल्हा परिषदची शाळा असो की 100% अनुदानित शाळा असो की अंशकालीन शाळा असते, जे काही असेल ते, किंवा नगरपालिका असेल किंवा मनपाची शाळा असेल, आपल्याला नोकरी पाहिजे आहे, हा मेन उद्देश आहे. म्हणून 90 प्लस जे विद्यार्थी आहेत त्या सर्व माझे बांधव असतील, माझे भगिनी असेल, त्या सर्वांकरिता हा व्हिडिओ बनवतो आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कंटिन्यू आपल्यासाठी मार्गदर्शन करतो आहे. आपल्याला ज्या वेळेला जागा येणार आहेत, ज्या वेळेला जाहिरात येईल त्यावेळेला प्रिफरन्स साठी सुद्धा मदत करू. आपल्याला फोनवर सुद्धा तुम्हाला मी सजेस्ट करेल, सल्ला देईल. विद्यार्थी मित्रांनो, पटलं तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही टाकू शकता आहात. तर मग आता 90 ते 100, 110 ची ज्या विद्यार्थ्यांची रेंज आहे, ज्यांचे मार्क्स आहेत, त्या विद्यार्थ्यांनी कोणते जिल्हे टाकावं, म्हणजे यामध्ये काय असतं, का टाकणं गरजेचं आहे, तर हे जिल्हे टाकणं का गरजेचे आहे, तर या जिल्ह्यांमध्ये कट ऑफ सुद्धा कमी असतो. दुसरी गोष्ट, निवडीची संधी सुद्धा जास्त असते आणि तिसरी गोष्ट, स्पर्धा सुद्धा कमी असते. 3 गोष्टी महत्वाच्या असतात का या जिल्ह्यामध्ये का टाकणं गरजेचं आहे. एक, स्पर्धा कमी असते, गुण म्हणजे निवडीची संख्या म्हणजे चान्सेस जास्त असते, संधी चान्सेस जास्त असतात आणि आपल्याला या ठिकाणी जागा सुद्धा जास्त असतात आणि लोक, विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, या ठिकाणी धजावत नाही जाण्यासाठी. मग संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी असेल, ज्याला 170 मार्क्स असेल तरी तो पहिला पुणे टाकण्याचा प्रयत्न करेल. जर पुणे जिल्ह्यात असेल, पुणेवाला विद्यार्थी गडचिरोली टाकणार नाही, मुंबईवाला विद्यार्थी गडचिरोली टाकणार नाही, पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थी गडचिरोली टाकणार नाही. लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की जे विद्यार्थी विदर्भातील असतील, पूर्व विदर्भातील असतील, कुठलेही असेल महाराष्ट्रात आणि त्यांना नोकरी पाहिजे आहे, 95 मार्क्स असेल, 90 मार्क्स असेल, तो कोणत्याही कॅटेगरीतला विद्यार्थी असो, आणि अशा वेळेला आपण तर विदाऊट इंटरव्ह्यूला प्रिफरन्स द्यायचेच आहेत 50. मग आपण विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं तुम्हाला प्रिफरन्स टाकायचे आहेत. जर तुमच्या गावाकडे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गावाकडे पण 2, 4, 10 प्रिफरन्स टाकू शकता. पण जिथे कोणी जात नाही, जिथे कॉम्पिटिशन कमी आहे, जिथे निवडीची संधी जास्त आहे, जिथं स्पर्धा कमी आहे, अशा ठिकाणी मात्र तुम्ही ते टाका. आणि ते जिल्हे कोणते आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. ज्यांची रेंज 90 ते 100 आहे, 110 आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी सांगिततो. पहिलं तुमचं काय असेल तर तुम्ही गडचिरोली जिल्हा टाकावा लागेल, तुम्हाला गोंदिया जिल्हा टाकावा लागेल,
तुम्हाला भंडारा टाकावं लागेल, तुम्हाला वाशिम टाकावं लागेल, तुम्हाला हिंगोली टाकावं लागेल, तुम्हाला परभणी, जालना, बुलढाणा, यवतमाळ टाकावं लागेल, नंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड आणि नंदुरबार. धुळेही तुम्ही टाकू शकता. तीनही जिल्हे तुम्ही खानदेशातले टाकू शकता. 3 जिल्ह्यामध्ये जळगाव तळालाच आहे. ह्या पद्धतीनं या 10 जिल्ह्यांचा तुम्ही वापर करू शकता. या 10 जिल्हे तुम्ही टाकू शकता. मुंबई सिटी, मुंबई उपनगर हे जर सोडलेत, कारण हे 150च्या वर जे विद्यार्थी आहेत, 160च्या वर विद्यार्थी आहेत, ते हे जिल्हे या ठिकाणी टाकत असतात, जे काही पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे जिल्हे आहेत. परंतु कोकणातील काही जिल्हे, खानदेशातील काही जिल्हे, पूर्व विदर्भातील काही जिल्हे आणि मराठवाड्यातील काही जिल्हे, या जिल्ह्यांचा आपल्याला या ठिकाणी तुम्हाला प्रिफरन्स टाकता येणार आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रिफरन्स टाकता येणार आहे. तुम्ही नफा मनपाही तुम्ही टाकू शकता. म्हणजे ज्यांना 90+ गुण आहे अशा सर्व विद्यार्थ्यांकरिताचा हा व्हिडिओ होता. तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. दुसरी गोष्ट अशी की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या जी काही लिंक आहेत, 3 लिंक आहेत, त्या तिन्ही लिंकला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी अपडेट मिळेल. माझा व्हॉट्सअपचा नंबर सुद्धा मिळेल आणि त्या माध्यमातून तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज सुद्धा करू शकता. फोन जर मी उचलला नाही तुम्ही मेसेज करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हमखास तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे. धन्यवाद.